जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती या भागामध्ये आपल्याला ढगावातून येताना दिसणार आहे आणि पाऊससुद्धा पडणार आहे, हलका ते मध्यम पाऊस काय काय भागामध्ये. पण जे विदर्भाचे उत्तरेकडील जिल्हे आहे, जे मध्य प्रदेशला लागून आहे, बैतूल छिंदवाडा या जिल्ह्यात जे लागून आहे, विदर्भाचे उत्तरेकडील जिल्हे म्हणजेच अमरावती, नागपूर आणि विदर्भातले पूर्वेकडील जिल्हे काही भाग आणि काही विदर्भातले पश्चिम जिल्हे या भागामध्ये हलका तर आतापर्यंत आपण हलका पाऊस पडला, आपण आतापर्यंत हलका पाऊस पडताना पाहिला आहे आपल्या भागामध्ये. पण आता 24, 25, 26, 27 जुलैच्या दरम्यान काय भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे. ढगांच्या गरज आतापर्यंत आपल्याला ढगं गरजले नाही, पण आता ढगं गरजणार आहे 24, 25, 26, 27 जुलैच्या दरम्यान. म्हणजेच शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार या 4 दिवसामध्ये आपल्या विदर्भामध्ये म्हणजेच आपला उरूर, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोजरी, कारंजा, धामणगाव रेल्वे, हिंगणघाट, मूर्त्यापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, मूर्ती, पडवणा, कडमेश्वर, सावनेर, अचलपूर, चिखलदरा, धारणी, भिवापूर तालुका, उमरेड तालुका या तालुक्यातील काही भागामध्ये आता पाऊस जो पडणार आहे हा 24 तारखेपासून हा पाऊस सर्वाधिक पडला जाणार नाही, पण भाग बदलत पडणार आहे. ढगांच्या गडचं हलका ते मध्यम पाऊस आणि काय भाग मध्यम ते जोरदार त्या पद्धतीचं काय काय आपल्याला खूप काळगट ढगावात दिसणार आहे. पण सकाळी आपल्याला आपल्या शेतातले कामं करण्यासाठी वेळ मिळणार आहे. 24-25 तारखेला आपण आपल्या शेतातले काम करू शकता, ठीक आहे. आणि 26-27 तारखेला सुद्धा पाऊस आहे. आपल्याला ज्या वेळेस वेळ मिळते त्यावेळेस आपण आपल्या शेतातले कामं करण्याचं नियोजन करा. आपल्यानंतर मी रोजच्या रोज हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहे. रोजच्या रोज आपल्या यूट्यूब चॅनलवर, आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम रीलवर भरपूर शेतकरी मित्रांना मी म्हणतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पण लोकांना वेळच नाही. पण आपले आम्ही जे रील बनवतो ह्या रीलवर लोक 10,000, 15,000, 20,000पर्यंत लोक रील बघतात. आणि सगळ्यात लोकांनी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला तिथे किती आनंद होईल. त्याला माझ्यासुद्धा पाठीशी शेतकरी मित्र उभे आहे, तसंच माझ्या मनाला समाधान वाटेल, नाही का. म्हणून लक्षात घ्या, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलचं नाव सोपं कठीण नाही आहे, फक्त यूट्यूबवर जाऊन फक्त मराठी टाईप करा, विदर्भरत्न हवामान शेतीविषयी माहिती. सोपंच त्याचं नाव चॅनलचं आहे. मग काय कशाला वेळ लावता, लगेच सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा सबस्क्राईबच्या माध्यमातून. मित्रांनो, होईल चला.